गुरु बृहस्पति कवचम्। अश्र श्री बृहस्पति कवच स्तोत्र मंत्रस्य ईश्वर ऋषिः अनुष्टुप छन्दः गुरुर्देवता गं बीजं श्री शक्तिः क्लीं कीलकम् गुरुपीडोपशमनार्थ जपे विनियोगः अभीष्टफलदं देवं सर्वज्ञं सूरपूजितम् अक्षमालाधरं शान्तं प्रणमामि बृहस्पतिम्। बृहस्पति शिरः पातु ललाटं पातु मे गुरु कर्णौ सुरगुरः पातु नेत्रे मे अभीष्टदायका जिह्वा पातु सुराचार्यो नासां मे वेदपारगः मुखं मे पातु सर्वज्ञो कंठं मे देवता गुरु पूजावाङ्गिरसः पातु करौ पातु शुभप्रदाः स्तनौ मे पातु वागीश कुक्षि मे शुभलक्षणा नाभिं केव गुरुः पातु मध्यं पातु सुखप्रदा कटिं पातु जगवन्द्य उरु मे पातु वाक्पति जानुजङ्गे सुराचार्यो पादो विश्वात्मकस्तथा अन्यानि यानि चाङ्गानि रक्षेन्मे सर्वतो गुरु इत्तेत्न कवचं दिव्यं स्त्रीसन्ध्यय्य पठेन्नरा सर्वान् कामान् वाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री ब्रह्मयामवलोक्तं गुरुबृहस्पति कवचं सम्पूर्णं। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। गुरु बृहस्पती कवच म्हणजे देवगुरु बृहस्पतीची स्तुती। कवच म्हणजे संरक्षण। संरक्षण करणारे हे गुरु बृहस्पती स्तोत्र आहे। गुरुवारच्या दिवशी याचे पठण अथवा श्रवण केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो असे म्हणतात। तसंच जीवनात तुमच्या जर आणखीन काही समस्या असतील तर त्या समस्याही दूर होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते। तुमच्या पत्रिकेतील गुरुग्रहाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर गुरुग्रह मजबूत होतो ना। कमजोर असतो कुणाचा गुरु है ना कुंडलीत, तर तो कुंडलीतील गुरुग्रह कमजोर असल्यास त्याचे दुष्परिणाम पण कमी होतात आणि गुरुग्रह मजबूत होतो। तुम्हाला धन समृद्धी सुख याचा सगळा फायदा होतो। या कवचाचे जप केल्याने किंवा पठण केल्याने तुम्हाला धन आणि समृद्धीत वाढ होतेच। तुमचे विवाह होण्यास जरी अडचणी होत असतील तरी त्याही दूर होण्याचा प्रयत्न। तसंच तुमच्या लाईफमध्ये जर काही दुःख असेल, तुम्हाला काही आजार असतील तर तेही या कवचाच्या पठणाने किंवा श्रवण केल्याने सुद्धा ते सर्व कमी होण्यास मदत होते। तुमची मानसिक शांती वाढते। तर यासाठी तुम्ही या कवचाचे पठण किंवा श्रवण नक्की करा। तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडतील। श्री स्वामी समर्थ।